गुड मॉर्निंग सगळ्यांना, कशा आहात? नमस्कार अनुष्का. नमस्कार. काय म्हणते? काय नाही, शाळेचं आवरलंय, शाळेत निघाले तर इथं 10 वाजले तर इथं. आज उशीर झाला जरा, आहे ना माही? तू जेवण केलं का? जेवण केलं आणि चालल्यात इथे शाळेत. जा दमानी जा. बाय बाय. आज स्वयंपाकाला लागायलाच 9 वाजल्या होत्या. तिकडे झाडं भिजवण्यात आणि त्यातच टाईम गेला होता. सगळी आळी झाडांची फुल भरून घेतली. आज म्हणजे विहिरीवरती पाळ्या आहेत ना आमच्या, मग ते आज पाळी होती तर बापू म्हणले आजचा दिवस आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे मग भिजवून घेतली झाडं. येणार आहे आम्ही तुमच्या शाळेत, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. आमच्या शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधी? शाळेत आहे का ह्याच्यात आहे, मंदिरात आहे माहित नाही. शाळेत येणार आहे आम्ही 12च्या पुढं. बस बसा. हे गेले कामावरती, त्यांच्या मित्राची गाडी इथंच आहे. थांब किती बसू दे नीट. बाय बाय. दमन जा. चला गेल्या पोरी. आता आवरून घेते पटपट, जायचंय जरा. हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे आणि सवासणी आहेत पोळ्याच्या, तर तिकडं स्वयंपाक करायला पण जायचंय. पोरींना छान अशी टमाट्याची चटणी करून दिली, चपात्या लाटल्या 5-6, राहिलेली कणिक तशीच ठेवली, कारण आता पोरी गेले आणि एक चपाती मला लई होती, म्हणून मग म्हटलं संध्याकाळच्या परत मी ताज्या करूयात. चला आता आवरून घेते राडा सगळा आणि उरकून जाते तिकडं. तर काय म्हणता बापू? काय नाही, निघालो कारखान्यावर. का हो? ती पाईपलाईन मोटर जोडायची नळावली ती. बर. हा, चालली घाय बापूंची. कवा जायची हुंडवडीला? जाय की आता, तुम्ही नेल्याशिवाय कसं जाऊ? असं बोलता गाड्या उलट. बर येईन, पण त्याला पेट्रोल उलीस देऊ की. बर चालेल. हुंडवडीला जाऊ आपण, ठरवू एक दिवशी. हा हा चालतंय. चालेल, काय नाही अडचण. हा चालतं. ह्या टायमाला जायचं, काम हे आवरून 5 वाजता यायचं घरी. हो हो, पोरं यायच्या आधी. जाऊ मग. हा हं. हा हा, चालतंय. चलू का मग? बर. नमस्कार समद्यांना. हा चालतंय. गाडी सावलीत लावायची आहे. तिथं येईन की सावली का नाही? तिथं कवायची वरत लावायची लिंबाखाली व्हायची. बर, लावते मी. काय होतं, बरीच सावली. लावते. चला, कपडे धुवून झाले तर इथं, आता भांडी घासायचे तर इथं. अवतार जरा वेगळाच आहे माझा, असू देत. कामच चाललंय, आज जरा लेट झालं तर काम आवरायला आणि उरकून पण जायचं आहे, त्याच्यामुळं स्वयंपाक केला, घर आवरलं, भांडी थोडीशी राहिली आहेत घासायची, कपडे धुवून टाकली. कपडे पण आज भरपूर होती, त्यांची कामातली कपडे होती, जरा काळी झालेली सारी, 2 टी-शर्ट वगैरे ते धुवून टाकलं. निघतच नाहीत, इतकी काळी कपडे होत्यात इथं. तरी मी माझ्यातलं थोडं आंघोळीचं पाणी गरम ठेवलं आणि त्यात भिजायला घातली निरम्यात. जरा मस्त वाटतं, म्हणजे त्यांना पण ते कसं, आता उन्हाळा दिवस चालू झाला आणि ते घामाने ह्याने असं कडक होतं, त्याच्यामुळं ते म्हणले होते धुवू नको कपडे, माझं सगळं काम होत तर तिथंच राहू दे, कारण लई काळी होते तर, आणि प्रत्येक वेळेस वेगळा शर्ट काळा करायचा, म्हणून ते म्हणले की धुवूच नको, पण धुवून टाकली. बापू आले होते, पाण्याच्या बॉटल भरायच्या होत्या आणि उंडवडीला जायचं आहे आम्हाला, तर त्याच्यासाठी ते म्हणले कधी जायचं काय ते विचारायला पण आले होते. त्यांच्यासोबत मग जाऊन येऊ, त्यांच्या घरी जायचं आहे, तर जातो एखाद दिवसात, एवढ्या 1-2 दिवसात. असू द्यात. तर काढला छोटासा व्हिडिओ, कसा वाटला काय वाटला सांगा. बाय सगळ्यांना, जिथे आपापल्या कामाने गेलं. पोरी शाळेत गेल्या, हे ह्यांच्या कामाला गेलं, कुठेतरी काम बघायचे आणि बघून ठरवून मटेरियल वगैरे टाकायचं आणि 2 दिवसांनी मग जातील सगळेच मसनी वगैरे घेऊन. तोपर्यंत इथलं पण टक्चर होते. इथं काय होते, मसनी जास्त चालनात लाईटीमुळं, म्हणजे ते वेल्डिंग मशीन ही जास्त चालना नाही, त्याच्यामुळं जरा इथलं काम लेट होतं या. त्यांना भीती वाटते. मशीन गेल्या वेळेस एक मशीन अशी जोडली आणि चालू केली, 10-15 मिनटं चालवली आणि जी ती मशीन धडधडच असं सगळं हीच झालं, जळालीच ते पूर्ण, त्याच्यामुळं ती जरा भेतात. उन्हाचं ह्याचं जास्त चालवा नाही तर. असू द्यात. तर जाऊ द्या. बाय.